नमस्कार भावांनो बहिणीनो, काय चाललीये आता? आमचे चालेत पहा जेवण. या जेवायला. काय मटण आज बनवले शेवग्याची शेंगा. इकडे जेवण करून राहिलाय. आज काय कॉलेजला गेला नाही. शेवग्या शेंगा मला आवडले नाही. शेवग्या शेंगा थोडं मीठ कमी आहे, त्याच्यामुळे मी खराब दूध आणि तोंडे लावायला घेतलं होतं शेवग्या शेंगा. त्याचं एकच शेंग घेतली मी. म्हणजे मीठ कमी असलं तर नाही का? वरून मीठ घेणं चांगलं नसतंय. वरून मीठ घेणं चांगलं नसतंय, माहितीये का? हा, मग आता जर आळणी झालं तर तेवढं आळणी झालं त्याच्यात मीठ घ्यावंच लागेल का नाही बरं? नाही ना. त्यामुळे तू मीठच घ्यायचं नाही. असं कसं? खायचंच नाही, खायचंच नाही. खायचंच नाही ते. शेंगा चांगल्या झाल्यात, फक्त त्याच्यात मीठ कमी आहे. आज शेवग्या शेंगा बनवलेल्या, चपात्या बनवलेल्या, अजून काय आलूची भाजी, आलूची सुकी भाजी पण बनवली. पण ती आता वर कढईत ठेवलेली वरती आहे. घ्यायचं जीवर पण आलंय. कोण घेईल त्याला खाली? मी नाही दे. आणि भांडे काळे, चुलीवर स्वयंपाक असल्यामुळं ना त्या भांड्याला हात जास्त लावायचं म्हणलं ना कटाळी येतोय. चुलीवरचेच भांडे सगळे कसं पसारा दिसायला लागलाय. तुम्हाला आज लवकर कामाला गेले होते, थोडं बाहेर जायचं होतं, तिकडं थोडं काम होतं, ते काम पण झालं नाही. ते बी काम झालं नाही. आणि काय लय उन्हाचं इतकं गरमाई बी इतकं लागलंय, तर असे तपलेत. तू तरी आता बस इकडे कर, मला बोलू दे आता. बोल. तू तरी आता आलीस गरमीमध्ये, कूलर चालू केलं. मी तर 12 वाजता झोपलो नाही, 1 वाजता झोपलो होतो मी. नाही 12 वाजता झोपलो होतो उन्हामध्ये. कूलर लावलं नव्हतं. लावायचं ना मग. मला मोबाईल पाहत आला तर झोप लागून गेली. तसंच झोपलो होतो मी. आता उठलोय, मी तोंड बिंड धुतलंय, आता तर जेवायला बसलोय. आणि तू लागला आता करायला गरमी गरमी. मी इतकं झोपलोय गरमीमध्ये. मग आले मंडळी, आता कामावून आले तर उन्हातूनच आले तर मला जास्त गरमी वाटायला लागली. घरात आले आपण दोघं म्हणतो आलो. दोघं उन्हातून आलो. तुला नाही घेऊन आलो का मी? जास्त गरमी वाटायला लागली. चला आता व्हिडिओ काढायसाठी कूलर बंद केलं होतं, आता कूलर चालू करावं लागेल. या तुम्ही पण जेवायला. चला करू आता आपण जेवण. चला पहा मंडळी, आता जेवण याचीच खायला ताईच्या घरून, मावशीच्या वावरातल्या चिंचा. आपल्या मोठ्या ताईच्या घरून आले, आपल्याला चिचा आल्या. या तुम्ही पण चिचा खायला, मस्त लागतात आंबट आंबट. एवढ्या चिचा द्याल्यात. आपण इकडं लसूण द्यालाय. हे पण चिचा तो मला आवडत असते मंडळी खायला. चिचा मला चिचा नाही आवडत, मला आवडते चिचुकी. आपण इकडे एवढं लसूण द्यालाय. आणि आता ते गहू कसे काढतो? गहू नाही निघत. आपण एवढा कट्टा दिसतो का तुम्हाला? एक कट्टा द्यालाय मावशीनं गावाचा. ते गहू तेवढे गहू दिले पा, लसूण द्याला, हे काय म्हणतात त्याला, चिचा द्याल्या. बाकी सगळे खातात पा चिचा, पण मी चिचा नाही खात. मी खात असतो नुसता चिचुका. मग आता चिचाला फोडायचं आहे, फोडून ठेवायचंय चिचाला. तुला चिचुकीच भेटते. चिचा फोडून ठेवावं लागते. चिचा फोडून ठेवला चिचा तो मी ठेवा. चिचुक मपले. हा, नाही तर मग त्या खराब होतात ना, खराब होतात ना. का नाही बरं? नक्की मला कमेंट मध्ये सांगा. अशाच ठेवू का फोडून ठेवू? मला तर वाटतंय अशा ठेवल्या ना तर खराब होतात वाटतंय. त्या चिचुक्याला भुंगे लागतंय काय कानू, असं वाटू राहिलंय है ना. मंडळी म्हणते कच्चे चिचुके खाऊ नाही, पण मी खातोय. कच्चे नाही खात कोणी, भाजून खाते. भाजून मला नाही आवडत. कशाला खायचे? मी कच्चेच खातोय. आम्हाला नाही आवडत मग कच्चे, आम्ही भाजून खातो. काढला चिचुका, खात बसा झाला. एवढे गहू आले पहा मंडळी आपल्याला. कट्टा एवढा कट्टा झाला मावशीने गव्हाचा. चला कुठं म्हणलंय बाजारात जाय. बुधवार बाजार आहे आज. बुधवार आहे का आज? बुधवार बाजारात जाय म्हणलं, मोंड्यात जाय म्हणले, तू कुठेच नाही. जीवर आलाय मला. जीवर आले तुला. ते फोटोच घ्यायचा होता समजेला त्याचा. घेतला मपला का? कोण वडन ते. मी नेमकं उठलोय पहा मंडळी झोपेतून उठलो. मम्मीला आणायला गेलो, जेवण केलंय. अजून मला जांभळा येऊ राहिल्यात. आणि मग कसा जीव लाशेन बरं कामाचा. आळस झोपत होत नाही. सकाळी बी झोपतो, तुला आळशाला नसते.
एवढी काऊन झोप व्यवस्थित आहे का एवढी तुलाच माहिती एवढी काऊन झोप आहे मला आता लहानपणी माझं झोपू घातलं असं जास्त आता मग. हा लहानपण झोपू घातल्यामुळे आता तू झोपतच राहायला लागला. असं येते असंच येते. कूलर बंद करून बसली गरमी होईली. म्हणजे कूलर बंद नाही करायचा याच्यात आवाज येतो ना कूलरचा भर 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 लय आवाज येतोय लय आवाज येतोय. जसं काय एखाद्या कंपनीचा असल्यासारखा आवाज येतो कूलर इवन तू जाय संध्याकाळी बाजारात. बाजारात हा. जा तू मोंड्यात जाय बरं आम्ही बाजारात जाऊ मी जाईन वाड्यात. आम्ही जाऊ मोंड्यात. हा तुम्ही जा म्हणतो. बाजारात जाऊ आम्ही तू मोंड्यात जाय जाय मग पटकन नाही घेत मग त्याचा फोटो घेतो ना. मला जायचं ना मग कुठं त्या पाटणी बाबा कशाला वरीवल्या भाजी घेतला बाबा मंडळीचा कट्टा बाहेर कट्टा घे घेतला बाहेर. तमनेलला फोटो हो घेऊ बस झालं किती खायची. नाही पण हा. मस्त गोड लागली खाल्ली नाही तेवढी हा नाही दुसरी बी फोडली कारण गोड लागायला लागले ते आंबट नाही जास्त. हो हे काय नाही? ते आंबट कूलर मध्ये पाणी भरले म्हणे बा, इकडून पाणी इकडून बंद पाणी पाणी झालंय घराच्या बाहेर पळायलंय मम्मा पाणी. बंद कर ना पाणी बंद कर इकडे वायर हा ये वायर भेटला बाबा करत लागेल पण. भांडतात आता पाय इकडं आता. येत जाऊ का आता हा जा. करायला लागलंय आला पा मोठ्या बाया मार्केटला जाई मोंड्यात जाऊन आला कसा पसारलाय नुसतं मोबाईलचं येड आहे बाकी काही नको. हे एवढं सामान घेऊन आलाय पा एवढं सामान आणलंय त्यानं तर मी त्याला 1000 रुपये दिले होते. या 1000 रुपयातले त्यानं वापस किती आणलेत पा किती आणलेस रे मोज ना. मोज ना मस्त 270 रुपये वापस आणले पा त्यानं. 1000 दिले होते एवढं सामान आणून सनी 270 रुपये वापस आणले. त्याला विचारायला लागले आपण जे इथून दुकानातून सामान आणतो आणि मोंढ्यातून आणतो आणलंय दुकानातूनच आणतो आपण सामान तर आज आपण मोंढ्यातून आणलंय तर त्याच्यात काही फरक वाटतोय का तुला इथून आणलेला तिथून आणलेला काही सांगायचं काम नाही. आल्या आल्या पहिला मोबाईल मध्ये घुसलाय. आता कमावणार हे यायलाच माहिती पाहिजे ना कोणतं परवडतं. दरवेळेस सामानाला पैसे तेच देतात ना ते सांगते जेवढं सांगते आम्हीच आणतो आपल्याला समजून जातंय. पण जशी गाडी घेतली आज गाडीला घ्यायला व्हायला लागले 2 वर्षे मी बाजारातच नाही. जशी गाडी घेतली तशी 2 वर्ष व्हायला लागलेत. मला बाजार माहित नाही मला दुकान माहित नाही. हा काय अरे तर दरवेळेस जेव्हा आम्ही मार्केटला जातो ना किंवा किराणा साध्या दुकानावर जरी गेला पैसे कोण देत आहे तर पैसे आपण देतो पण भाव काय असतोय काय नसतोय हे आपल्याला थोडी सांगते. सामान आणून आपल्या पुढे टाकी देतो पैसे उरलेले दे बी टाकी देतात निघून जाते असं आहे ते. भाव सांगित नाही भाव काय सांगायचं हे बिल हे बिल मला येतंय का हे बिल मला वाचवता येतंय का हे बिल मला वाचवता जर वाचवता आला असतं तर मी हिसाब विचारला असता का सांगा बरं. कसं तापलंय आता बोला आता जेवण चाललंय बागच लागलंय भाऊ कूलर चालू करणार आहे एवढंच कूलर का नाही लावलं बाळा त्याला आवाज नसेल येत त्याचा फोनचा. काय माहिती कूलर काऊन नाही लावलं त्यानं तर किती गरमी व्हायला लागली. चल मी जाऊन येते आता बाय बाय आणि मग मला तिकडे नेऊन घालतोय पप्पा का